शहरातील 3000 विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे। हे 3000 मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रियेत लातूर जिल्हाधिकारी आणि लातूर महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त मुख्य अधिकारी हे खूप ढिलाई आहे त्या प्रकरणात। त्याचबरोबर 476 लोक हे असे आहे की ज्यांच्याकडे काही पुरावे नाही, त्यांनी फक्त आधार कार्ड दिलं आणि त्या आधारावर त्यांना जन्म प्रमाणपत्र म्हणजे नागरिकत्व दिलं। हे लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं, पोलिसांनी पत्र लिहिलं, पण त्या 476 लोकांवर अजूनपर्यंत काही कारवाई केली नाही। याबद्दल लातूर जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मी मुख्य सचिवांकडे केली आहे। आज पण मी लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बहिष्कार घातला आहे, कारण की 476 लोकांना फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र भारतीय नागरिकत्व देताच येत नाही आणि त्याच्या विरोधात लातूर शिवाजीनगर पोलीस स्टेशनने काहीही कारवाई केली नाही। म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास काढून घ्या ही मागणी केली आहे। पोलीस अधीक्षकांची आता तुमची भेट झाली, त्यामुळे काय चर्चा? पोलीस अधीक्षक नवीन आले आहेत, त्यांना सगळे पुरावे दिले आहेत आणि ते पण आश्चर्यचकित झाले आहेत। त्यांनी सांगितलं आहे आम्ही हे फास्ट ट्रॅकवर इन्व्हेस्टिगेशन करूया। काय स्थिती आहे मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांना तुम्ही भेटी देताय? एकंदर महाराष्ट्रात 42 हे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। ते 42,000 पैकी 41,300 हे मुस्लिम समाजाच्या अशा लोकांचा आहे की त्यांचा जन्म इथे झाल्याचा काही पुरावाच नाही आहे। म्हणून पहिल्या टप्प्यात ते रद्द करायचे, त्यांना दिलेलं प्रमाणपत्र परत घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला जाणार, तुझा इथे जन्म झाला आहे, त्याचा पुरावा नाही आहे, तर मग तू इथे कसं राहू शकणार?